बसवेश्वर सर्कल, गौतम चौक येथील जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा 19 एप्रिलच्या बसव जयंतीपूर्वी उभारण्यात यावा, या मागणीसाठी बसवभक्त शनिवारी लाक्षणिक उपोषण करण्यात आले. जगज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा नूतनीकरणासाठी तेथून गेल्या वर्षी हलवण्यात आला होता. 1 वर्ष झाले तरीही तो अद्याप बसवण्यात आलेला नाही. बसवेश्वर पुतळा आहे तसाच आहे. त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले नाही. पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम देखील सुरू करण्यात आले नाही. तसेच पुतळ्याभोवती संरक्षक भिंतीचे काम देखील अर्धवट आहे. यामुळे तमाम बसव भक्तांच्या मनात महापालिका प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला आहे. बसव भक्तांचा हा रोष प्रकट करण्यासाठी शनिवार दिनांक 31 रोजी बसवेश्वर सर्कल, गौतम चौक येथे सकाळी 12 वाजता लाक्षणिक उपोषण करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणात महाराष्ट्र वीरशैव सभा, अखिल भारतीय लिंगायत महासभा, महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ, महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जुळे सोलापूर, शंकरलिंग महिला मंडळ, अक्कनबळग महिला मंडळ, बसव केंद्र, श्रीमद वीरशैव महाजन सभा, सिद्धसंघ प्रतिष्ठान, वीरशैव ज्येष्ठ नागरिक संघ, बसव सेंटर, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान, वीरशैव सेवा संघ, बसवेश्वर सर्कल मित्र परिवार, बसव ब्रिगेड, वीरशैव विजन या संघटना सहभागी झाल्या होत्या. कशा प्रकारचं आंदोलन झालं आणि पालिका प्रशासनाने तुम्हाला काय सांगितलं? आम्ही आज बसव ब्रिगेड आणि च्या पुढाकारातून आणि वीरशैव माध्यमच्या पुढाकारातून आम्ही आज सोलापुरातील जवळपास 22 संघटना यांना एकत्रित आणून संघटनांना एकत्र आणून जवळपास 100-200 लोक आम्ही इथं जमलो आणि सर्व बसवप्रेमी, बसवभक्त, सर्व जाती धर्माची लोक इथं एकत्रित येऊन आम्ही आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आणि धरणे आंदोलन आयोजित केला होता. या आंदोलन किंवा उपोषण करण्यापाठीमागचं कारण असं, मागील 2-3 वर्षापासून जो प्रलंबित विषय होता, जो महात्मा बसवेश्वरांच्या अश्वारूढ पुतळ्याचा, तो महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळं, ढिसाळ कामामुळं आणि एकसूत्री काम नसल्यामुळं जे मागील 3 वर्षापासून रखडलेलं काम होतं, तो येत्या 19 एप्रिलला महात्मा बसवेश्वर जयंती व अक्षय तृतीयेच्या आधी कसल्याही परिस्थितीत इथं पुतळा बसवला गेला पाहिजे आणि त्याचं लोकार्पण झालं पाहिजे. याच्यासाठीच हे आंदोलन आम्ही आयोजित केला होता. त्याला समाज बांधवांनी व इतर समाजाच्या सर्वच लोकांनी मोठा पाठिंबा दिला आणि महापालिकेच्या आयुक्त नगर अभियंता अकुलवार मॅडम आज येऊन आज सर्व समाजाच्या वतीने त्यांनी शब्द दिलेला आहे. ज्या पद्धतीने आतापर्यंत महापालिका लिंगायत समाजाच्या मागण्यांना चॉकलेट देत आले आहे, त्या पद्धतीनं परत यांनी आता यावेळेला चॉकलेट देतील असं वाटत नाही. आता विनंतीपूर्वक परत एकदा सांगितलं गेलेलं आहे, आता जर त्यांनी जी डेडलाईन दिलेली आहे 15 एप्रिलला इथं पुतळा बसेल, चबुतऱ्याचं काम होऊन इथं पुतळा बसेल असा जो शब्द त्यांनी दिलेला आहे, तो जर शब्द पाळला नाही तर त्यावेळेला बसव ब्रिगेड असतील किंवा सर्व बसव प्रेमी असतील याला टिट फॉर टॅट उत्तर देतील आणि त्यावेळेस जे काही घटना घडेल त्याला महापालिका प्रशासन तयार राहावं. कुठल्या प्रकारे उत्तर देण्यात येईल ते कृतीतनं लक्षात येईल, त्या कृतीतनं लक्षात येईल, ते कृतीतनं. महापालिका प्रशासनाने तुम्हाला सांगितलेलं आहे आणि महात्मा बसवेश्वर महाराजांचा अश्वारूढ पुतळा गेल्या अनेक 50-1 वर्षापासून या ठिकाणी आहे. त्या पुतळ्याला सुशोभीकरण करण्याकरिता या ठिकाणी निधी देण्यात आला होता. मागील जयंतीच्या दिवशी या ठिकाणी पूजा करण्यात आली आणि एप्रिलनंतर तो या ठिकाणचा पुतळा हा रिपेअर करण्याकरिता 3 महिन्याच्या मुदतीने या ठिकाणी घेऊन घेण्यात गेलं आणि 3 महिन्यांनी तो पुतळा बसवण्यात येईल असं महापालिकेच्या प्रशासनाच्या वतीनं सांगितलं होतं. परंतु तसं न होता आज 8-9 महिने उलटून गेले, मात्र पुतळा त्या ठिकाणी बसवला जात नाही. वेगवेगळा निधी आला आणि त्या निधीचं खो टाकून या ठिकाणी जिथं निधी 65 लाखामध्ये संपूर्ण काम होणार होतं त्या ठिकाणी अजून 20 लाख रुपयाची निधी मागणी कोण केली त्याची प्रमा आलेली नाही. परंतु वर्क ऑर्डरचं नाव पुढं करून प्रशासकीय अधिकारी, महानगरपालिकेतले अधिकारी हे चालढकल करत आहेत. खरं तर बसवेश्वर महाराजांचा या ठिकाणी अपमान केलेला आहे. यामुळं मी एक बसवभक्त म्हणून मी त्यांचा निषेध करतो. आजच्या या एवढ्या महत्त्वाच्या विषयामध्ये देखील आयुक्त साहेब या ठिकाणी येणं अपेक्षित होतं, परंतु ते देखील या ठिकाणी आले नाहीत आणि नगर अभियंत्यांना या ठिकाणी पाठवलं आहे. खरं तर नगर अभियंत्यांच्या
मार्गदर्शनाखाली गेल्या 1 वर्षापासून या ठिकाणी काम होणं गरजेचं होतं. आत्तापर्यंत पुतळा बसून त्याचं लोकार्पण होणं गरजेचं होतं. ते केलं गेलं नाही. त्यामुळं मी आजच सन्माननीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना त्यांच्यावर कारवाईची मागणी केलेली आहे. आपल्या पुतळ्याच्या संदर्भामध्ये ज्यांनी हलगर्जीपणा केलेला आहे, ज्या अधिकाऱ्यांनी यामध्ये कसूर केलेला आहे, या सर्व अधिकाऱ्यांवरती निलंबनाची कारवाई व्हावी अशी माझी बसवभक्त म्हणून सन्माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे मागणी आहे. आणि यापुढं त्यांनी सांगितलेलं आहे की 15 एप्रिल म्हणजे 19 एप्रिलला महात्मा बसवेश्वर महाराजांची जयंती साजरी होती आहे. आज त्याच्या अगोदर 15 एप्रिलला आम्ही पुतळा बसवून देऊ असं सांगितलेलं आहे. त्याचं लेखी देखील आम्ही मागितलेलं आहे. परंतु मला असं वाटतं आहे की यावर कारवाई झाल्याशिवाय यांना याबद्दलची किंमत कळणार नाही. त्यांना किंमत मोजावी लागेल. अधिकाऱ्यांनी हा केलेला अपमान हा लिंगायत समाज, बसवेश्वर भक्त, बसव महाराजांना प्रेमी हे सहन करणार नाहीत. जर यामध्ये लेखी उत्तर दिलं नाही, सोमवारपासून काम चालू झालं नाही आणि जर 15 एप्रिलपर्यंत काम होत नाही असं दिसलं तर याला आमच्या पद्धतीनं उत्तर दिलं जाईल. या ठिकाणी बसवभक्त हे काही कमी नाहीत आणि महानगरपालिकेच्या या उदासीनतेमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. नूतन नगरसेवकांना, नूतन महापौरांना देखील मला सांगायचं आहे, आपण महापौराच्या खुर्चीवर बसण्याच्या आधी या ठिकाणी जे कोणी महापौर होत असतात त्यांनी महात्मा बसवेश्वर आपल्या दैवतांच्या ठिकाणी येऊन नतमस्तक व्हावं आणि या ठिकाणी समाजासमोर हात जोडून सांगावं की मी आज महापौर या खुर्चीवर बसती आहे आणि या ठिकाणी आम्ही पुतळा केल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाही असं मी सांगतो. नाहीतर त्या महापौरांना देखील त्या खुर्चीवरून उठवायचं काम आम्ही नक्की करू असं मी या ठिकाणी इशारा देतो. मला माहीत होतं मयूर स्वामींना पण आम्ही बघत होतो, खूप स्वच्छता वगैरे करत होते ते. आम्ही बसव सेंटरच्या माध्यमातून आम्ही पण बसवेश्वर कसं आहे सगळ्यांचं अगदी तनामनात असल्यासारखं आहे बसवेश्वर आणि त्यासाठी एवढं झगडायचं म्हणजे आश्चर्यच आहे. आता इथं थोडीच संख्या आली आहे. तसं बघायला गेलं तर 70 ते 80% इथं लिंगायत समाज आहे. आलेल्या महिला पण कमीच आहे. आमच्या भागात आज पाणी आलं त्यामुळं आमच्या महिला त्यांच्या वतीने ग्वाही देते की तुम्ही पुढं पण सांगा, माझ्या महिला नक्की येतील. त्यातली त्यात वेळ काढून माझ्या बऱ्याच महिला आलेत आणि खरं म्हणजे भांडायची वेळच नाही यायला पाहिजे. त्यांनी त्यांचं कार्य केलं तर आम्हाला असं रस्त्यावर उतरावंच लागत नाही आहे. त्यांनी त्यांचं कार्य प्रामाणिकपणे करावं आणि सोलापुरातला बसवेश्वरचा पुतळा अक्षरशः महाराष्ट्रात तो अगदी सुंदर झाला पाहिजे आणि तिथं सगळ्या बाबतीत तिथं स्वच्छता वगैरे ते प्रशासनाने सगळ्या सोयी केल्या पाहिजेत. आमची एवढीच मागणी आहे की ते आम्ही पूजेला बरोबर बसवेश्वराच्या आम्हाला इथंच पूजा करता यावी एवढं त्यांनी भान राखलं पाहिजे आणि बसवेश्वर जयंतीला आम्हाला हा पुतळा उभा राहायला पाहिजे आणि सगळं कार्य अगदी मनापासून सगळ्यांनी केलं पाहिजे आणि तुम्ही इथं सगळेजण उपस्थित राहिलात. माझ्या महाराष्ट्र विषयाच्या बंधू आणि भगिनी पण आलेत, त्यांचेही मी इथं आभार मानते. धन्यवाद. सगळे करणारे सगळे बंधू आणि समाजाचे बंधू आणि भगिनी बसवप्रेमींनो, सोलापुरात बसवेश्वर पुतळा 1992 रोजी स्थापन झाला. त्यावेळी मुनाळे साहेब महापौर असते. मुनाळे साहेबांच्या कारकिर्दीत हा पुतळा बसवण्यात आला आणि ज्या दिवशी पुतळा बसला त्या वर्षापासून मध्यवर्ती बसवेश्वर महामंडळाने सुरुवातीपासून 92 पासून आज तागायत मध्यवर्तीची मिरवणूक किंवा बसवेश्वरचं जे काय आहे कॅलेंडर छापणे आपले शासनाने ज्या दिवशी मान्यता दिली की अक्षय तृतीयाच्या दिवशी सगळ्या सरकारी ऑफिसमध्ये बसव जयंती साजरी करण्यात यावी. पण सोलापुरात त्यावेळी असं होतं की बसवेश्वराचे फोटो सुद्धा नव्हते. ह्याला आमचे डॉक्टर साहेब पटोळे साक्षीदार आहेत. त्यावेळी आम्ही 2000 कॅलेंडर छापून बसवेश्वर पुतळ्याचे कॅलेंडर छापून प्रत्येक ऑफिसला प्रत्येकाला कॅलेंडर फोटो काचला वगैरे लावून आम्ही दिलं. तोपर्यंत आज सगळ्यात त्याच्यानंतर अनेक संघटना आता त्याच्यानंतर तयार झाले. आनंदाची गोष्ट आहे. वेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या तरुणातून, कारण एकाच व्यासपीठावर सगळे काय कार्यकर्ते जमत नसते, पण वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगळ्या माध्यमातून कार्य होते असा आनंद आहे. सर्वप्रथम आजची जी मिटिंग बोलवली त्यांचं मी अभिनंदन करतो. एकदम त्याला वाचा तरी त्यांनी फोडले. 1992 नंतर आज सगळे पुतळ्याचे वेगवेगळ्या प्रकारे निधी मिळाला. कधी झाडं लावायला मिळालं, कधी कंपाऊंड गेल्या माजी नगरसेवक जगदीश पाटलाने दगडी भिंत करण्यासाठी निधी आणली. प्रत्येक प्लॅन बदललं.
त्याच्यानंतर आता सध्याला निधी आपल्याकडे जगदीश पटेल यांनी 25 लाख निधी आली आणि मध्यवर्तीचे माजी अध्यक्ष मनीष काळजे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या यांच्या निधीतून 40 लाख आणले. मनीष काळजे यांनी 10 लाख आणले आणि हे सगळे निधी कलेक्टर जवळ शिल्लक आहे आणि त्याची एजन्सी आहे महापालिका म्हणजे कमिशनर महापालिकेचा. तर आपल्याला हे जे ताकद लावावं लागणार आहे ही ताकद एकदा आपण महापालिकेला धडकू त्या एजन्सीकडे धडकू आणि कशासाठी थांबलं एक शिष्टमंडळ भेटून त्यांना बोलू मोठ्या प्रमाणावर एक मोर्चा काढू आपण त्या महापालिकेवर आणि त्या मोर्चाच्या रूपाने एक शिष्टमंडळ की बाबा निधी आहे पडून सगळे आहे पण तुम्ही काम का करत नाही. जाब कुठं विचारलं पाहिजे एजन्सीलाच विचारलं पाहिजे. तर एजन्सीकडे जर गेलं आता शीर्षल बनशेट्टी म्हणले की समाजाची एक मिटिंग घेऊ आपण मोर्चा काढायच्या अगोदर सगळ्या घटकाला बोला. आज पुष्कळ घटकाला समाजाला निरोप मिळालेला नाहीये. तर प्रत्येकाला आपल्याला समाज म्हणून काम करत असताना होत असते चुकून होत असते ते आपण सांभाळून पुढच्या वेळी ही चूक होऊ देऊ नका. सगळ्या घटकाला बोलवा आणि मनीष काळजे बसलेत मी बघितलंच नाही योगदानामध्ये सगळ्यांनी आपण योगदान देऊ. बनशेट्टी बोलवलं सगळ्यांची मिटिंग बोलवा एक मोर्चा काढू आणि महापालिकेला आपण तटके मारू. पैसे शिल्लक आहेत फक्त कामाला लावायचं आहे ते आपलं पाठपुरावा करून घेऊ आणि सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मिटिंगला आणि मोर्चाला येतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द नमस्कार. आज महापालिकेच्या वतीने मी प्रतिनिधी म्हणून आज सारिका अकुलवार नगर अभियंता या नात्याने मी उपस्थित आहे. बसवेश्वर महाराजांचा जो पुतळा आहे त्याचा सुशोभीकरणाचं कंपाऊंड वॉलचं काम आजला मागच्या जो कमान झालेले तो काम पूर्ण झालेला आहे. चबुतरा आणि पुतळा आणि इतर काय त्याचे सुशोभीकरणाचं काम थोडं महापालिकेकडनं पेंडिंग राहिलं आहे कारण चबुतराच्या कामासाठी थोडा निधी अपूर्ण पडला होता. तो इलेक्शनच्या अगोदर आपल्याला प्राप्त झाला त्याच्यामुळे ह्या कामाला थोडा विलंब झाला आहे. तर पहिल्यांदा मी महानगरपालिकेच्या वतीने सर्वांचे माफी मागते समस्व माफी मागते. पण आता आमचं काम पूर्ण झालेलं आहे वर्क ऑर्डरची कारवाई पूर्ण झालेली आहे. महापालिकेच्या वतीने मी तुम्हाला आपल्याला तेच सांगितले की सोमवारपासून चबुतऱ्याचं काम जागेवरती सुरू होईल आणि लवकरात लवकर महानगरपालिका रात्रंदिवस साहेब सोमवारपासून जो चबुतराचा खोदकामाचं काम आहे फुटिंग अजून ह्याचा सोमवारपासून इथं काम सुरू होणार. साहेब आपल्या कामाची मुदत ही 4 महिने आहे कारण आपल्याला आता इथं खोदकाम साहेब आपला टेंडरच आचारसंहितेच्या अगोदर झाला होता. साहेब आचारसंहितेमध्ये पुढे प्रोसेस करू शकलो नाही 2 दिवसामध्ये आम्ही ते सगळी प्रोसिजर पूर्ण केली. आता सोमवारी साहेब आपलं सोमवारी काम सुरू होऊन महानगरपालिका रात्रंदिवस काम करेल त्याच्यामध्ये अजिबात आम्ही हलगर्जीपणा करणार नाही. अधिकारी म्हणून मी जबाबदारीने सांगते रात्रंदिवस आपण इथे थांबून काम करून घेऊ. आपले जे गोष्टी आहेत ते करण्याचा आम्ही पुरेपूर प्रयत्न करू. तसे मक्तेदारी आपण चांगले नेमलेले आहेत स्टाफ चांगला लावू लेबर जास्त वाढू सगळे सायमल्टेनियसली सुशोभीकरणाचं काम चालू राहील उर्वरित काम चालू राहील चबुतराचं काम चालू राहील पुतळ्याचं रंगरंगोटीचं कामं सुरू होतील असे सायमल्टेनियसली सगळेच कामं सुरू राहतील. हो साहेब आपण सोलापूरचे आसपासस्थळी आपण बसवेश्वरचे 10 एप्रिलच्या दिनामध्ये एवढी जबाबदारी तुम्ही घ्या आणि तुम्ही टॅक्सी अधिकारी आहात. मी त्याचं काम पाहिलेलं आहे. मी म्हणजे आपलं तेवढे तुमचं माझं हे झालेल्या कामावरती तुम्ही काम लगेच 10 ते 15 दिवसात पुढे गेला. तसंच आपण हे काम जबाबदारी घेऊन 10 एप्रिलच्या पुतळा बसवतो असं सांगून टाका सगळेजण तुमचं स्वागत करतात. मॅडम त्याहीप्रमाणे आमच्या महिलांच्या मनात असं बसवत करायचं आम्हाला पूजा 19 तारखेच्या आत झालीच पाहिजे कसल्याही परिस्थितीत त्याच्या आधी 4-8 दिवस तरी तुम्ही काम कम्प्लीट केलं पाहिजे. आमच्या महिलांनी पूजा इथेच झाली पाहिजे एवढं लक्षात ठेवा. बोला सर.
साहेब, आमची अडचण अशी आहे, चबुतराचं काम पूर्ण होईल, त्याची काही अडचण होणार नाही, पण आजूबाजूचा जो थोडा सुशोभीकरणाचं काम आहे त्याला जरा बारीक कामाला वेळ लागतो. आपण चबुतरा करून त्याच्यावर पुतळा बसून रंगरंगोटी करू, पण बाकीच्या सुशोभीकरणाच्या कामाला थोडा आम्हाला वेळ द्या. ते काम आपण सायमल्टेनियसली सुरू ठेवू. साहेब, चबुतरा पूर्ण करून पुतळा बसून देऊ, फक्त सुशोभीकरणाला थोडा वेळ लागेल, तेवढी सूट आम्हाला द्या, एवढीच आपल्याला विनंती आहे. पंधरा एप्रिलच्या आत आपण चबुतरा अजून पुतळा बसून देऊ, बाकीचं सुशोभीकरणाचे कामं सुरू करू. प्रायोरिटीने हे 2 कामं पूर्ण करू. आपण सगळेजण इथं बसलेलो आहोत हे ऐकून आपल्या शहराचे लोकप्रिय आयुक्त अंबासे साहेब यांनी उपायुक्त सारिका कुलवार मॅडमना या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि त्यांना आत्मविश्वास आहे की 19 तारखेला आम्ही या ठिकाणी पुतळा बसवून देतो. फक्त सुशोभीकरणचं काम जे आहे ते या ठिकाणी आम्ही नंतरनं करू असं त्यांचं म्हणणं आहे. असं त्यांना बरोबर आहे म्हणतात ते. तर आज आपण या ठिकाणी सर्वजण बसलेले आहोत, विशेष करून रोडगे साहेब, बरकुले जे आपण या ठिकाणी हे आंदोलन छेडलं आणि या मिटिंगला खास करून राजशेखर शिवतारे आले, नरेंद्र गंभीरे, प्रकाश वालेपासून आमचे शिवरत्न शेटे साहेब आणि ज्यांनी या पुतळ्यासाठी लीड घेतला होता आमचे काळजे साहेब, 40 लाख रुपये एकनाथजी शिंदे साहेबांकडनं आणलं. मस्ते पाहता ते याच्यात आहेत म्हणल्यानंतर आम्ही शांत होतो, चूप होतो, चाललंय काम आपलं व्यवस्थित होईल असं वाटत होतं. परंतु त्यासाठी या मार्गाने गुरकुले साहेबांना आंदोलन करावं लागलं आणि खास करून माझ्या आज समाजात बघतो, वीरशैव समाजामध्ये आजपर्यंत आमच्या महिला कधी उपोषणाला बाहेर पडले नाही. मला गुंगेताई आहेत, भावीताई आहेत, त्या ठिकाणी बिजरगीताई आहेत, धरंगेताई आहेत, या सर्व ज्येष्ठ महिला आज बसवेश्वरांचे भक्त म्हणून आज या ठिकाणी रस्त्यावर उतरले आणि खरोखरच मी सगळ्यांचं अभिनंदन करतो की आपण सर्वजण या ठिकाणी आपली एकी दाखवलेली आहे आणि आपल्या या सर्व गोष्टीचा विचार करून या ठिकाणचे सर्व लोकप्रतिनिधी असतील, सर्व लोकांनी जागृत होऊन या ठिकाणी कमिशनरना त्यांनी सांगितलं असणार की तुम्ही जा तिथं आणि त्यांना आश्वासन देऊन या.